श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 17. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायामध्ये एक सुंदर कथा आपण ऐकली. मुंबई शहरात हरिभाऊ या स्वामीपुत्रांनी स्वामींचा एक मठ स्थापन केला. या स्वामीपुत्रांनी षड्रिपूंना जिंकले, संसाराचा त्याग केला आणि स्वामींच्या भजनी ते दिवस रात्र राहू लागले. ते आत्मसुखात तल्लीन झाले. त्यांना संसाराची आठवण राहिली नाही आणि त्यांच्या मनातून भीती नाहीशी होऊन ते सदैव आनंदात राहू लागले. स्वामींचे भजन करणे आणि त्यांच्या चरित्राचे कीर्तन करणे या व्यतिरिक्त स्वामीपुत्र काही काम करत नव्हते. संसाराला सोडून गोसावी होऊन बसले म्हणून कित्येक जण त्यांना हसत, पण हरिभाऊंना त्याचे कधीही दुःख वाटले नाही. त्यांच्या अंगी विरक्ती भिनलेली होती. त्यांच्या चित्तात विषयांची आसक्ती राहिली नाही. स्वामीपुत्रांच्या आईला म्हणजेच काकूबाईला जेव्हा हे सर्व वृत्त कळले तेव्हा तिला अतिशय दुःख झाले. जी माणसे मोहमायाच्या पाशात अडकलेली असतात त्यांना प्रपंचाशिवाय दुसऱ्या कशातही सुख मिळत नाही. मुलाच्या मायेपोटी काकूबाई शोकाकुल झाल्या आणि ताबडतोब मुंबईला मुलाकडे आल्या. गोसावी झालेल्या आपल्या मुलाला पाहून काकूबाई जमिनीवर कोसळून आक्रोश करू लागल्या. आपल्या आईची ही शोकाकुल अवस्था पाहून हरिभाऊंचे अंतःकरण दुःखी झाले. आपल्या आईला प्रेमाने जवळ घेऊन ते म्हणाले, तुझ्या पोटी मी जन्माला आलो आणि सद्गुरूंच्या चरणी तल्लीन झालो. सहजपणे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालो. माझी आई म्हणून तू तिन्ही लोकांमध्ये धन्य झालेली आहेस. तुझ्या धन्यतेची किती थोरवी मी गाऊ. अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून स्वामीपुत्र आपल्या आईची गोड शब्दात समजूत घालत होते. पण तिचे समाधान झाले नाही. तिला वाटले की तिच्या मुलाची मती भ्रष्ट झाली आहे. याला भूतबाधा झाली आहे किंवा कुणीतरी याच्यावर जादूटोणा केला आहे. यातून तोडगा काढण्यासाठी कुणातरी मांत्रिकाला बोलावले पाहिजे. त्या काळी यशवंतराव भोसेकर नावाचे एक प्रसिद्ध मामलेदार होते, ज्यांना देव मामलेदार म्हणून सुद्धा ओळखले जात होते. त्यांचा सल्ला घ्यावा असे लोकांनी काकूबाईंना सांगितले. लगेच काकूबाई देव मामलेदारांना भेटल्या आणि त्यांना आपल्या मुलाबद्दल अगदी सर्व काही तपशीलवार सांगितले. हे सर्व ऐकून देव मामलेदार हसून म्हणाले की तुमच्या मुलाला भूताची बाधा झालेली आहे, जी माझ्याकडून दूर होणे शक्य नाही. या उत्तराने स्वामीपुत्रांची आई दुःखी झाली आणि अक्कलकोटला परत आली. तिने ठरवले की ज्यांनी माझ्या मुलाला वेड लावले त्यांचीच पावले आपण धरली पाहिजेत, म्हणजे आपल्या मनासारखं होईल. असो, इकडे मुंबईमध्ये स्वामीपुत्रांच्या मठात हिंदू तसेच पारशी स्वामी भक्त सुद्धा येत असत आणि स्वामीपुत्रांचा उपदेश ऐकत. कामाठीपुरा भागात असलेला तो मठ छोट्याशा जागेत होता. स्वामींच्या एका स्त्री भक्ताने मठासाठी मुंबईमधल्या कांदेवाडीमध्ये जागा दिली. स्वामींचे निस्सीम भक्त स्वामींच्या भजनात आनंदाने नाचत तेव्हा निंदक माणसं त्यांना हसत आणि म्हणत की हे सगळं ढोंग आहे. पण ज्यांची स्वामींच्या चरणी भक्ती जडलेली असते त्यांच्यासाठी स्तुती आणि निंदा दोन्हीही समान असतात. निंदकांना सुद्धा शांत चित्ताने स्वामीपुत्र उपदेश करीत असत. जी माणसे अहंकाराच्या प्रभावाखाली येतात, सत्याचा मार्ग सोडतात आणि कर्तव्य विसरतात ते संसाराच्या मोहाच्या पाशात अडकले जातात. अशी मूर्ख माणसे भक्तांना दूषणं देत असत, पण त्यांना पाहून स्वामीपुत्र कधीही दुःखी होत नसत. स्वामीपुत्रांची बायको तारा ही सुद्धा त्यांना त्रास देत असे, पण त्याचा त्यांना कधीही खेद वाटला नाही. मुंबईमध्ये पहिल्यांदा 1793 साली फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला स्वामींची जयंती साजरी केली गेली. अहमदनगरचे नाना रेखी एकदा सहज मुंबईत आले होते. ते स्वामीपुत्रांबद्दल ऐकून होते की स्वामीपुत्र एक महाज्ञानी व्यक्ती असून आता ते गोसावी बनून मुंबईत राहत आहेत. नानांच्या मनात आले की एकदा स्वामीपुत्रांना भेटावे आणि मग नानांचा मुंबईतल्या स्वामींच्या मठात जाण्याचा योग आला. स्वामीपुत्रांना स्वतःच्या डोळ्याने बघताच नाना अतिशय आनंदून गेले आणि त्यांच्या पाया पडले.
स्वामी पुत्रांनी त्यांना स्वामींच्या भक्तीचा मार्ग दाखवला. धन्य ते नाना रेखी जे स्वामींच्या भजनात रंगून गेले. स्वामी पुत्र हरिभाऊंनी अशा कित्येक सज्जनांना स्वामींचा शिष्य म्हणून घडवले आणि स्वामी भक्तीचा प्रसार केला. पुढे नाना रेखींनी स्वामींची पत्रिका तयार केली आणि अक्कलकोटला येऊन ती स्वामींना अर्पण केली. तेव्हा स्वामींनी त्यांना नगारा वाजवण्यास सांगितले. नानांनी नगारा वाजवताच स्वामींना अतिशय आनंद झाला. स्वामी पुत्र अक्कलकोटमध्ये स्वामींच्या जवळ असताना नेहमी आनंदाने कीर्तन करण्यात गुंग असत. लोकांना याचे काय वाटेल असा ते कधीही विचार करत नसत. लोक काय म्हणतील याचा जो विचार करतो तो भक्ती करू शकत नाही आणि अशा माणसांचे मन भजन करण्यात लागत नाही. त्यांना आनंद मिळत नाही. अशा व्यक्तींची इतरांनी केलेल्या स्तुतीचा आनंद वाटणे आणि इतरांनी केलेल्या निंदेचे दुःख वाटणे अशा प्रकारे कायम द्विधा मनस्थिती असते. असो, पहिल्यांदाच 1793 साली अक्कलकोटमध्ये स्वामीपुत्रांनी स्वामींची जयंती साजरी केली. छेली खेडे या गावी स्वामी पहिल्यांदा प्रकट झाले आणि तिथे विजयसिंह नावाच्या एका भक्ताबरोबर ते गोट्या खेळायचे असे स्वामीपुत्रांचे मत होते, ज्याला काही आधार असल्याचे दिसत नाही. खरे खोटे स्वामींनाच माहिती. दिवसेंदिवस स्वामीपुत्रांनी स्वामींची कीर्ती पसरवली. लोकांना स्वामींच्या भजनी लावले. जर कोणी स्वामींकडे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आले तर त्यांना स्वामी आपल्या पुत्राकडे पाठवत असत. स्वामीपुत्र सुद्धा त्या भक्तांच्या मनातील इच्छा आधीच ओळखायचे. त्यामुळे स्वामीपुत्रांची प्रसिद्धी वाढली. एकदा स्वामीपुत्र अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले तेव्हा स्वामी राजवाड्यात वास्तव्यास होते. राणीसाहेबांच्या आज्ञेशिवाय स्वामींचे दर्शन कुणालाही घेता येत नाही हे समजल्यावर स्वामीपुत्र खिन्न झाले. स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाणी घेणार नाही असा निश्चय करून ते 3 दिवस तिथे राहिले. मग राजवाड्यासमोर जाऊन त्यांनी अत्यंत करुणामय आणि प्रेमळ स्वरात भजन करण्यास सुरुवात केली. त्या भजनाचे स्वर राणीसाहेबांच्या कानावर पडताच राणीसाहेबांनी ओळखले की हा स्वामींचा निस्सीम भक्त आहे, ज्याला स्वामींच्या दर्शनाचा ध्यास लागलेला आहे. राणीसाहेबांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली की ताबडतोब त्या भजन करत असलेल्या साधूंना राजमंदिरात अगदी आदरपूर्वक घेऊन यावे. सेवकांनी राणीसाहेबांची आज्ञा ताबडतोब पाळली. स्वामींना बघता क्षणीच स्वामीपुत्रांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी धावत जाऊन स्वामींच्या चरणांना मिठी मारली. भक्तिभावपूर्ण मनाने, प्रेमाश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपले देहभान विसरून ते स्वामींच्या चरणी सुखावले. आईपासून दुरावलेले मूल जेव्हा तिला परत भेटते तेव्हा जसा त्या दोघांनाही आनंद होतो तसेच काहीसे स्वामींचे आणि त्यांच्या पुत्रांचे झाले होते. स्वामींना सुद्धा आपल्या पुत्राला पाहून खूप आनंद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून स्वामींनी त्याला हाताला धरून उठवले. त्या काळी अक्कलकोटमध्ये स्वामींचे बरेच सेवेकरी होते, पण त्या सर्वांमध्ये स्वामीपुत्रांवर स्वामींचे खरे प्रेम होते. त्या सेवेकऱ्यांमध्ये काहींना स्वामीपुत्रांची प्रगती बघवत नव्हती. ते स्वामीपुत्रांचा द्वेष करीत असत. स्वामींचे आपल्या पुत्रावरील प्रेम कमी व्हावे यासाठी ते प्रयत्न करत असत. स्वामीपुत्र दिवस रात्र पायात खडावा घालून स्वामींच्या पुढे आपले भजन करीत. असेच एके दिवशी स्वामी आनंदाने बसलेले असताना स्वामीपुत्र पायात खडावा घालून भजन करीत होते. अशा वेळी स्वामीपुत्रांचा द्वेष करणारे ते दुर्जन स्वामींना म्हणाले की हरिभाऊंचे हे कृत्य अगदी चुकीचे आहे. स्वामी, तुम्ही इथे बसलेले असतानाच हे पायात खडावा घालून का बरे नाचत आहेत? तुमचा अपमान करायला का? स्वामींच्यासाठी कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नव्हते. आपला पुत्र असो अथवा इतर कुणी, सर्वांना ते समानच लेखत. त्यांनी आपल्या पुत्राला आज्ञा दिली की खडावा काढ आणि मग भजन कर. हे ऐकताच कित्येक जण तिथून उठले आणि स्वामीपुत्रांचा अपमान करण्यासाठी त्यांच्या पायातून खडावा काढून घेतल्या. हा सर्व प्रकार घडताच स्वामीपुत्र खिन्न झाले. अपमानाची सुरी त्यांच्या हृदयात खोलवर घुसली. ते दुखावले गेले. अपमान झाल्यावर होणाऱ्या यातना
मरणाहून सुद्धा कठीण असतात. स्वामी पुत्रांचा चेहरा उतरला. त्यांचा द्वेष करणारे सगळे मनातून सुखावले की आपण हरिभाऊंची चांगलीच खोड मोडली. मग स्वामी पुत्र ताबडतोब अक्कलकोट सोडून मुंबईला आले. अपमानाने दुखावलेले स्वामी पुत्र इतके खिन्न झाले की पुन्हा अक्कलकोटला आलेच नाहीत. स्वाभिमानी व्यक्ती असे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. स्वामी पुत्र दिवस रात्र या दुःखात असल्याने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आणि ते आजारी पडले. अक्कलकोटमध्ये स्वामींना हे सर्व काही समजले. स्वामी पुत्रांच्या आईने स्वामींना विनंती केली की कृपा करून माझ्या मुलाला इथे आणावे आणि तुमची कृपादृष्टी त्याच्यावर ठेवून त्याला आरोग्य द्यावे. मग आपल्या पुत्राला आणण्यासाठी स्वामींनी आपले सेवेकरी मुंबईला पाठवले. पण अपमानाच्या दुःखात बुडालेले स्वामी पुत्र त्यांच्याबरोबर आले नाहीत. स्वामींनी दुसरे सेवेकरी पाठवले. ते सुद्धा एकटेच परत आले. मग स्वामी म्हणाले, कुणीतरी जाऊन त्याला एका पेटाऱ्यामध्ये घालून घेऊन या. तरी सुद्धा स्वामी पुत्र आले नाहीत. दिवसेंदिवस ते अजून अशक्त होत होते. शेवटी स्वामी म्हणाले की आता जर तो आला नाही तर त्याला तोफेने उडवून देईन. स्वामी पुत्रांना स्वामींचा हा निरोप कळला आणि त्याचा खरा अर्थ सुद्धा समजला. पण तरी सुद्धा जीवाची पर्वा न करता ते अक्कलकोटला परत आलेच नाहीत. त्यांचा आजार वाढत गेला आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्यांनी आपला प्राण सोडला. तेव्हा त्यांचे मुंबईमधले भक्त शोकाकुल झाले. त्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी नेहमीपेक्षा वेगळे वागत होते. ते स्नान करून बसले पण त्यांनी गंध लावले नाही. ते जेवले नाहीत. जमिनीवर अंग टाकून होते. कुणाशीही बोलले नाहीत. क्षणाक्षणाला रडत होते. इतक्यात मुंबईहून तार आली की स्वामी पुत्रांचे निधन झाले आहे. त्यानंतर संपूर्ण अक्कलकोट नगरामध्ये उदासीनता पसरली. काकूबाईंना चैन पडत नव्हते. त्या लगेच मुंबईला गेल्या. तिथे आपल्या मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी आक्रोश केला. त्या प्रसंगाचे वर्णन करताना खूप दुःख होते. काकूबाई अक्कलकोटला आल्या आणि स्वामींना म्हणाल्या की माझा मुलगा तुमचा भक्त होता तरी असा अकाली मरण का पावला? तुमच्या भक्तांचे तारण कसे काय होणार? स्वामी तिला म्हणाले, माझ्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले म्हणून काळाने त्याच्यावर झडप घातली आणि बळजबरीने त्याला घेऊन गेला. काकूबाई पुत्राच्या निधनाचा दिवस रात्र शोक करीत होत्या. स्वामी त्यांची समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. मनुष्य जन्म घेऊन स्वामी पुत्रांनी एकनिष्ठपणे स्वामींची भक्ती केली आणि आपल्या जन्माचे सार्थक केले आणि मृत्यूनंतर ते परमपदाला पावले. भगवंताच्या दृष्टीने उच्च नीच असा भेद नसतो. जो जशी भक्ती करतो त्याप्रमाणे तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. धन्य ते स्वामी पुत्र ज्यांनी हा संसार सागर पार केला आणि त्यांची कीर्ती अमर झाली. स्वामी पुत्रांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमावे असा प्रश्न सेवेकरांनी स्वामींना विचारला. त्याबद्दलची सुंदर कथा पुढील अध्यायात वर्णन केली आहे. ती श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. हे परमपावन भक्तरक्षका श्री स्वामी समर्थ महाराज, तुमचा जय जयकार असो. विष्णू आणि शंकराची कीर्ती सर्वत्र पसरो. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 17वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.